की बाईचं कीर्तन आम्हाला चालत नाही. अरे का चालत नाही? तिच्या आकाराकडे पाहू नका, आत्मरंगाकडे पहा, म्हणजे बाई आणि पुरुषातला भेद संपून जाईल. एक सांगू तुम्हाला, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल. पण या बाईत आई दिसायला तुमचे डोळे चांगले पाहिजे. तर तुम्ही म्हणाल की स्त्री आणि पुरुषाचं कीर्तन पाहिजे की स्त्रीचं. अरे आकाराकडे काय पाहतात? आत्मरंग पहा. उलट संप्रदाय सांगतो, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सकळांसी येथे आहे अधिकार. सर्वांना अधिकार आहे. भलती सुद्धा या तृतीय पंथी लोकांना सुद्धा स्वीकारलंय वारकरी संप्रदायाने. जरा व्यापक विचार करा. बाईचं कीर्तन आणि पुरुषाचं कीर्तन इथंच अटकून राहिला संप्रदाय. जरा व्यापक दृष्टीने पहा. आज श्री रविशंकर परदेशांमध्ये सेवा करतात का? व्यापक दृष्टी आहे दादा. व्यापक पद्धत आपली असली पाहिजे. आपण इथंच अटकलो, एकमेकाचे तंगडे ओढायचे एवढंच आपल्याला सुचतंय. बाईचं कीर्तन की पुरुषाचं कीर्तन काय वेगळं सांगतेत मी तुम्हाला? संतांच्या प्रमाणावरच बोलतेत ना. तरी सुद्धा बाई नको पुरुष पाहिजे. मी तर म्हणते 50%. अहो किती संख्या आहे बघा ना महिलांची इथं. आणि जर आम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं तर आम्ही ठरवलं एकाही सप्त्याला कीर्तनाला जायचं नाही. होतील सप्ते. आमच्या हातची भाकर चालते, आमच्या हातचं सगळं चालतं. गोड गोड तिथं गेले मस्त कीर्तनावरून थकून, चला ओ वहिनी लवकर भाकरी टाका. आम्ही भाकरीच टाकायला का? आमची भाकर चालते, मग स्त्री कीर्तनकार का चालत नाही? आणि म्हणून महिलांमध्ये एकी असणं फार गरजेचं आहे. ताई तुम्ही पुढे चला, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही सगळ्या महिला एकजुटीने तुमच्या मागे 100% असणार, याच्यात अजिबात शंका नाही. आणि म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, स्त्री पुरुषामधला भेद काढून टाका. जीवनामध्ये माझा देव तुम्हाला कळून घ्यायचा आहे ना, भेदभाव केला पाहिजे. माझा देव कळून घ्यायचा आहे ना, तर सर्वात महत्वाचं कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि कर्म चांगलं करायचं असेल तर हिंदू धर्माचं पालन करा. आम्ही धर्मावर बोलायला लागलं की ताई आम्हाला विचारलं जातं, ताई तुम्ही नेमकं कोणत्या पक्षाच्या? विचारतात लोक आम्हाला कीर्तन झाल्यावर, कोणत्या पक्षाचे? एक बोलू इथे नारदाच्या गादीवर, मी कुणालाच घाबरत नाही, आजपर्यंत घाबरली पण नाही. जो पक्ष धर्माचा, जो पक्ष हिंदू धर्माचा, वारकरी संप्रदाय त्याचा, याच्यात अजिबात शंका नाही. जो धर्माच्या बाजूने काम करतो त्याच्या बाजूने आपण उभं राहायला काय हरकत आहे दादा? धर्माचं पालन आता केलं पाहिजे. जे ते त्याच्या धर्माच्या पाठीमागे उभे आहेत. हिंदूंना जागे व्हा. हिंदू झोपलेच सध्या. अरे मुस्लिम धर्माकडे पहा. एवढ्याशा मुसलमानापासून वृद्ध मुसलमानापर्यंत बरोबर शुक्रवारी केळीच्या गाडीवर असू द्या नमाज पठण करायला जातो, भंगारच्या दुकानात असू द्या नमाज पठण करायला जातो. मग त्या मुस्लिमाला त्याच्या मुसलमान धर्माविषयी जर अभिमान असेल तर हिंदूंना हिंदू धर्माविषयी अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? हा असायला पाहिजे. हिंदू फक्त बोंबलताय गर्व से एक हो, गर्व से एक हो, आम्ही हिंदू आहे. गोठ्यात गाय राहिली नाही, ऐकताय ना? गोठ्यात गाय नाही, घरात माय राहिली नाही, आणि देवघरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ राहिला नाही. कशाला म्हणतात आम्ही हिंदू आहोत? स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देवघरातली ज्ञानेश्वरी जपा, तर स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. आणि आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. आम्ही आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. इथं बसलेल्या माझ्या माय बहिणींना विनंती आहे, सध्या आमची मुलं कॉन्व्हेंटला आहे, सध्या इंग्लिश मिडियमला आहे. आमच्या मुलांना बकरी ईदची सुट्टी माहीत आहे, आमच्या मुलांना नाताळाची सुट्टी माहीत आहे. पण हिंदूंच्याच मुलांना आषाढी एकादशी माहीत नाही, कार्तिकी वारी माहीत नाही, पौषवारी माहीत नाही. इथं बसलेल्या माझ्या माय बहिणींना विनंती आहे, ठीक आहे तुम्ही कॉन्व्हेंटला घातलेत मुलं, तुम्ही इंग्लिश मिडियमला घातलीत, माझी एवढीच इच्छा आहे घरी मुलगा आला की त्याला आपली संत परंपरा, ग्रंथ परंपरा, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, पौषवारी, पांडुरंगाविषयी, आपल्या धर्माविषयी त्याला माहिती दिलीच पाहिजे, तर आमच्या धर्माचं पालन होईल. आणि घराघरामध्ये जर हिंदू धर्माची शिकवण असेल तरच तुम्हाला घरात राहण्याचा अधिकार, नाही तर मुलं कधीच तुम्हाला वृद्धाश्रमात टाकून देतील सांगता येणार नाही. मग घराघरामध्ये धर्माचं शिक्षण असणं अत्यंत काळाची गरज आहे. अरे ते जर दर शुक्रवारी नमाज पठण करायला जात असेल तर सर्व माझ्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे, ते शुक्रवारी जातात
आपण आठवड्यातनं शनिवारी का होईना गावागावातल्या मारुती मंदिर मध्ये हनुमान चालीसा म्हटलीच पाहिजे. हे हिंदू धर्माचं लक्षण आहे. सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, म्हटली पाहिजे आणि आपल्या धर्माविषयी आपल्याला अभिमान असला पाहिजे. धर्माचं पालन केलं पाहिजे. आज व्यसन आणि फॅशनमुळे आपल्या धर्माचं वाटोळं होतंय हो. काष्टी पातळवाली बाई साडीवर आली, मान्य केलं आम्ही. साडीवरची बाई पंजाबीवर आली, तेही मान्य केलं. पण पंजाबीवरच्या बाईनं ओढणीच ठेवली नाही. कसं मान्य करायचं? ओढण्या नाही मुलींच्या अंगावर राहिल्या. कोण शिपायचं? आम्ही. आणि मग लोक म्हणतात ताई प्रबोधन करायला सुरुवात केली कीर्तनात. अरे आम्हाला प्रबोधन करणं आज काळाची गरज आहे दादा. तरुण मुलींच्या अंगावर ओढणी नाहीये. कपडे असे घालून फिरतात, लाज वाटते. लाज अशी कपडे घातलेले असतात. या फॅशन आणि व्यसनमुळे आमची तरुण पिढी बर्बाद झाली. म्हणून कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे आदिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा आणि सोपा 3 चरणाचा अभंग आज या ठिकाणी वरदा आईच्या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने निवडलेला आहे. विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये तो देव कसा आहे ते सांगतात. ऐका. ज्या देवाची आपण दररोज पूजा करतो, ज्या देवाकरता हरिपाठ करतो, ज्या देवाची पूजा करतो, अर्चना करतो, सकाळी उठल्यानंतर तिची देवबत्ती करतो, हे सगळं करत असताना तो देव कसा आहे तो आम्हाला कळणं गरजेचं आहे. देवच कळाला नाही तर देव पूजा करून उपयोग नाही. म्हणून तो देव कसा आहे हे कळण्याकरता आजचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये तो देव कसा आहे ते सांगतायत. ऐका बरं. देवाचं वर्णन तुकोबारायांनी करावं कारण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. मी नेहमी सांगत असते वर्णन करायचं असेल तरी अधिकार पाहिजे, देवाची स्तुती करायची असेल तरी अधिकार पाहिजे, कुणाची निंदा करायची असेल तरी अधिकार पाहिजे. बरोबर आहे की नाही? देवाशी संवाद करायचा असेल तरी अधिकार पाहिजे. ऐका. अधिकाराशिवाय कुणाशी संवाद करता येत नाही, अधिकाराशिवाय देवाचं वर्णन करता येत नाही, अधिकाराशिवाय देवाची स्तुती करता येत नाही, अधिकाराशिवाय कुणाची निंदा सुद्धा करता येत नाही. निंदा जरी करायची असेल तरी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. सध्या लोकांना सगळ्यात घाण सवय लागली. कशाची? कशाची? निंदा करायची. लोक कीर्तनात बसले तरी एकमेकाचं कुटाळं करत बसतात. घरचं खायचं आणि लोकांची धुणं धुवायची. कोणी सांगितली? आणि लोकांचा स्वभाव मला परफेक्ट माहित आहेत महाराज. आता 2 तास माझं कीर्तन ऐकतील आणि मी इथून गेले की माझंच कुटाळं करते. हा लोकांचा स्वभाव आहे. पण खरं सांगू का, निंदा करण्याचा अधिकार सुद्धा तुकोबारायला, वर्णन करायचा अधिकार सुद्धा
तुकोबराय. आणि तुकोबरायांचा इतका मोठा अधिकार आहे की तुकोबराय कुणाचंही वर्णन करू शकतात, कुणाचीही स्तुती करू शकतात. बरं, तुकोबरायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये किती मोठा आहे. मी जर इथे सांगायला गेली ना महाराज, माझं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय सांगून होणार नाही. आणि ऐकता ऐकता तुमच्या सर्वांचं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय ऐकून होणार नाही. काय आहे तुकोबाराय? वैराग्याचा पुतळा, प्रेमाचा मळा, दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतो तुकोबारायकडे? महाराज, जे आपल्या घरात जे आहेत ना ते तुकोबारायच्या घरात नव्हतं. जे होतं ते कसं होतं ऐका ना. घरात नाही धान, ऐकताय ना तुम्ही सगळे? हा, घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं तुकोबारायकडे? होतं ते कसं होतं? मोडकी खाट, फुटका माठ, गळकं ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा थाट श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय तुकोबाराय? खरं सांगू का, संतांनी जे आपल्याला दिलेत ना महाराज, ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही, कोणीच नाही. कारण सांगताय का, हे गायनाचार्य इतकं सुंदर गातात ना, हे केवळ आणि केवळ संतांची आपल्यावर कृपा आहे दादा. किती सुंदर गाता आलं असतं, माझ्या संतांनी अभंगच नसते लिहिले तर काय गायलं असतं. पिक्चरचे कितीतरी गाणे येतात आणि कितीतरी जातात, पण कोणी आवडीने ऐकत नाही. पण संतांचे अभंग आपला अधिकार नसताना सुद्धा आपल्याला लोक ऐकत बसतात महाराज. हे केवळ संतांची कृपा आहे. मी आज तुमच्या पुढे पोपटासारखी बोलते, माझं वक्तृत्व निश्चित चांगलं असेल, पण संतांनी अभंगच लिहून ठेवले नसते तर मी काय कीर्तन केलं असतं. वादकांवर, गायकांवर, कीर्तनकारावर, या वारकऱ्यांवर जर कुणाचे उपकार असेल तर ते केवळ आणि केवळ संतांचे आहे. कारण संतांनी जे दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण सांगताय का, राग येऊ देऊ नका, सरकारने दिलेलं पुरत नाही. सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही. आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरते आमच्या डोक्यात? माणसं आमच्याकडे जाताय, 40 वर्ष पठ्ठ्याने टाळ वाजवला, सांगायचा विषय. 40 वर्ष वारी केली, सांगायचा विषय अजिबात नाही. एक सांगू, मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे. लोक कीर्तनकार तुम्हाला उलट सांगतील, मी जरा उलट सांगते. लोक तुम्हाला सांगतील, कीर्तनकार महाराज मंडळी सांगतील, कीर्तन खूप ऐका, प्रवचन खूप ऐका, कथा खूप ऐका. मी जरा उलट सांगते, कीर्तन कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, कथा कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. महाराज 40 वर्ष टाळ वाजवला आणि तंबाखू सुटली नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला आणि एकमेकाबद्दलचा मत्सरच गेला नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला, लोभ गेला नाही, काय अर्थ आहे? मग आचरणात किती आणतोय याला सगळ्यात जास्त महत्व आहे बरं का. म्हणून तुकोबारायांनी जे उपकार आमच्यावर केले ते कोणीच करू शकत नाही. ऐका जरा, कान जागे ठेवून ऐका. जगावं कसं मायबाप शिकवतात, जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात. कितीही दुःख असू द्या महाराज, किती दुःख असू द्या, तुमच्या प्रपंचात, तुमच्या राजकारणात, तुमच्या समाजकारणात किती दुःख येऊ द्या, माझ्या ज्ञानोबा तुकोबा निवृत्ती दादांच्या पायथ्याशी बसा, सगळं दुःख हरपल्याशिवाय राहणार नाही. दुःख मात्र त्या ठिकाणी जाण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. म्हणून संत तुकोबाराय, अधिकारी तुकोबाराय, त्यांचा आजचा अभंग आहे केवळ 3 चरणाचा आहे. अभंग अतिशय गोड आहे, पण ज्या निमित्ताने निवडलाय ना ते निमित्त त्याहूनही गोड आहेत. विचार करा, अभंग गोड आहे, पण अभंग त्या गोड व्यक्तीच्या साठीच निवडलेला आहे. गोड व्यक्ती म्हणजे काय? खरं तर आईचा 61वा वाढदिवस आहे महाराज, अभिष्ट चिंतन सोहळा. पण ही आई तशी पुण्यवाणीत बरं का. का बरं पुण्यवाणी सांगताय का? तिने दोन्ही मुलं अशी जन्माला घातलीत ना तर तीही पुण्यवान आहेत. कारण सांगताय का, वरदा आई जिच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण आलोयत ना,
तिच्या नावाचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे. ज्या वरदा आईच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोयत ना महाराज, वरदा या शब्दाचा अर्थ असा होतो सुंदर फूल. किती सुंदर, इतकं सुंदर फूल, इतकं सुंदर फूल की तिने अशी लेकरं महाराष्ट्राला दिली की महाराष्ट्राच्या महिलांचा आणि मात्र लेकरांचा, समाजाचा, महाराष्ट्राचा उद्धार करणारी पोरं तिच्या पोटी जन्माला आली, म्हणून ती सुंदर फूल आहे. सुंदर फूल आहेत महाराज. आणि त्या सुंदर फुलाच्या पोटी इतकी चांगली मुलं जन्माला आली हो. किती चांगली की त्या मुलांना आईचा वाढदिवस करावा असा वाटला. बघा ना तुम्ही, आमच्या अनिकेत भैयांचं नाव खूप मोठं, भाई म्हणतात त्यांना सगळे, पण त्यांच्याकडे पाहून मला कुठेच भाई वाटले नाही. ते भाई म्हणजे आमच्याकडे गुंड असलं की भाई म्हणतात, पण त्यांच्याकडे बघितलं तर अगदी मात्र ते संतांसारखे आहेत बरं का. आल्याबरोबर इतकं छान स्वागत केलं, म्हणून भाई जरी असले तरी आमच्याकरता वारकरी बंधू आहात आमचे. इतकं गोड महाराज. अनिकेत या शब्दाचा अर्थ आहे जगाचा स्वामी, जगाचा उद्धार करणारा स्वामी बरं का. म्हणजे काय, अनिकेत शब्दाचा अर्थ असा होतो शिव किंवा कृष्ण. जो जगाचा उद्धार करतो तो शिव आहे, जगाचा उद्धार करतो तो कृष्ण आहे. आणि या महाराष्ट्रात राहून तुमच्या मातीतल्या सर्व लोकांचा उद्धार केला असे आमचे अनिकेत भाऊ आहे. म्हणून ते आपल्या सर्वांसाठी भाई बरं का, वारकरी बंधू आमचे. आणि खरं सांगू का, अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटावा, अख्ख्या महाराष्ट्रातल्या महिलांना आपुलकी वाटावी. आपल्यातलीच कोणीतरी स्त्री इतक्या मोठ्या पदावर आहेत आणि आमच्या सर्व महिलांविषयी ज्यांना आदर आहेत अशा असणाऱ्या मंत्री पदावर आहेत, महिला व बाल विकास मंत्री असणाऱ्या आमच्या आदितीताई. ऐका, आदितीचा अर्थ असा आहे ताई साहेब, आपल्या नावाचा अर्थ असा आहे असीमित बरं का, अमर्यादित. लोकांवर अमर्यादित प्रेम ज्यांनी केलं, सगळ्या महिलांसाठी योजना ज्यांनी सुरू केली, अशा आमच्या आदितीताई या ठिकाणी बसलेल्या आहे. अमर्यादित प्रेम आहे ताई. मी कुणाचंच वर्णन कधीच या गादीवर केलं नाही, पण तुमचं वर्णन करते कारण एवढंच आहे. कारण फक्त एकच आहेत माऊली, की आजपर्यंत वाढदिवसाला गौतमी पाटील आणणारे बरेच दिसले, बरेच दिसले, पण अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आईच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव ठेवणारी ही दोन रत्न या आईच्या पोटी जन्माला आली. खरं तर आई वडील यांना उतराई होईल महाराज. आणि म्हणून या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आपण सर्वच जण जमलेले आहात आणि तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. तुकोबाराय त्या भगवंताचं वर्णन करतात की तो देव नेमका कसा आहे. विठ्ठल या अभंगामध्ये फार गोड देवाचं वर्णन केलेलं आहे. ऐका, अभंग कुणासाठी आहे कुणासाठी नाही तो पहिला मेन मुद्दा सांगून देते, म्हणजे तुम्ही कोणत्या वर्गात मोडतात हे तुमच्या लक्षात येईल. पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याच्याकरता तुकोबाराई सांगत नाही. येतं ना लक्षात तुमच्या सर्वांच्या. पहिले सगळे सावध बसा बघू. भुका लागल्या का तुम्हाला? नाही ना, सावध बसा. काहींचे तोंड पाहिले की असे मरगळलेले तोंड आहे, असं वाटतं जणू काय अख्ख्या जगाचं दुखणं तुम्हालाच की काय. अजिबात तोंड सोडून कोणी बसायचं नाही, आनंदी बसायचं. एक सांगू महिला मंडळ, एवढे 2च तास आपल्या जीवनात सुखाचे. इथून घरी गेलात की कटकटीशिवाय दुसरं काहीच नाही. प्रपंच म्हणजे चवना चौथा आणि एरंड्याचं गुराळ. माझा असो नाही तर तुमचा असो, बरोबर की नाही. सगळ्यांच्या प्रपंचात दुःख आहे. एवढे 2च तास आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुखाचे आहे, म्हणून आनंदी बसायचं. कोणी मरगळल्यासारखं बसायचं नाही, इतकं आनंदी बसायचं की देवाला सुद्धा आनंद झाला पाहिजे. नाही तर काही काही इतके मरगळलेले तोंड घेऊन बसतात, इतके, आणि नेमके पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबुदी आली याच्या पुढे कीर्तनाला वाटतं ना दादा. म्हणून जरा अगदी टवटवीत बसायचं, टवटवीत. किती टवटवी असू सांगू तुम्हाला, किती असावी टवटवीत ताई. ऐका, इतके टवटवी चेहऱ्यावर असावी. एकाच दादा एक दिवस वीर भगतसिंग दंड बैठका काढत होते, आणि दंड बैठका काढत असताना तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी एक शिपाई तिथं आला, आणि शिपाईने भगतसिंगांना विचारलं, भगतसिंग उद्या तुम्ही युद्धाला नाही जाणार, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात, मग का दंड बैठका काढतात? भगतसिंग म्हटले, अरे फासावर जायचे म्हणून तर दंड बैठका काढतोय.
म्हणे फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचा काय संबंध? वीर भगतसिंगांनी जे उत्तर दिलं ते अतिशय गोड होतं. भगतसिंग म्हटले, आई, माझी आई सकाळी रोज देवपूजा करायची. ते देवपूजेला लागले की मला फुलं आणायला सांगायची. मी फुल बागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचो, आईच्या हातात द्यायचो. आई काय करायची, ज्या फुलाचा घाण वासेल ते फुल फेकून द्यायची, जे सडलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, जे सुकलेलं आहे ते फुल फेकून द्यायची. पण जे अगदी टवटवीत दिसतंय, अगदी सुंदर आहे, त्याचा सुगंध गोड येतोय, ते फुल उचलायची आणि देवाच्या चरणापाशी व्हायची. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की या धरणी मातेनं माझा स्वीकार करावा आणि देवाच्या चरणापाशी मला जागा मिळावी, म्हणून मी दंड बैठका काढतोय. अरे भगतसिंगांना मरता मरता टवटवीत दिसावं वाटलं. मरता मरता तुम्ही सगळे मरता मरता कसे दिसाल मी काही पाहायला येणार नाही, म्हणून निदान कीर्तनात टवटवीत बसा एवढीच माझी इच्छा आहे. विठ्ठल म्हणून पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही मानत नाही, त्याच्याकरता आजचं कीर्तन, आजचा अभंग नाही. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही महाराज सांगत नाही. तिसरा वर्ग आहे ज्याने देवाला अद्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याच्याकरता आजचा अभंग आहे. जो जाणत नाही मानत नाही त्याला सांगून उपयोग नाही, बरोबर आहे की नाही? जो देवाला जाणायचंच नाही मानायचंच नाही त्याच्या पुढे कीर्तन करून काय उपयोग आहे? ऐका, ज्याला बापच मानायचा नाही त्याला वर्ष श्रद्धाशी काय घेणं आहे? वर्ष श्रद्धाशी घेणं कुणाला? ज्याला बाप मानायचंय त्याला. जसं जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला महाराज नास्तिक म्हणतात. आणि नास्तिकाची व्याख्या आहे, नास्तिक कुणाला म्हणावं? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून घेतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. ऐकताय का? पुन्हा रिपीट करते, टेन्शन घेऊ नका, पण व्याख्या फार महत्वाची आहे. तुमच्यात सुद्धा त्यातले काही बसलेले असेल म्हणून सांगते, ऐका. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून घेतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. म्हणजे स्वतःही परमार्थ करायचा नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही. असे नास्तिक महाराष्ट्रात कमी नाही ताई, बरं का? ऐका, काही काही लोकांचा स्वभाव आहे, स्वतःही करत नाही दुसरं करतं त्यालाही करू देत नाही. समजा तुमच्यातल्या एखाद्याला असं वाटलं की कांचनताईंचं कीर्तन चालू आहे, आपण त्यांच्या हातून माळ घालावी, म्हणजे असं वाटत नाही बरंच त्यांना ना, पण वाटलंच एखाद्याला आणि त्यानं विचार केला आता भरपूर खाल्लं पिल्लं, आता माळ घातली पाहिजे. समजा त्याने माळ घातली तर बरेच नास्तिक त्याच्याकडे पाहतात आणि लोकाला सांगतात करू करू भागला, देवपूजेला लागला. एक सांगू तुम्हाला, कुत्र्याला गती माणसाला प्रगती कधीच सहन होत नाही. कुत्र तुम्ही पहा, कधीच सहन होत नाही. जाऊ द्या, तुम्ही कधी वैदीन पाहिली का? वैदीन तुमच्याकडे येते की नाही माहित नाही, पण तिच्या डोक्यावर अशी पाटी असते, त्या पाटीमध्ये सुया असतात, बिबवे असतात, बरोबर की नाही? अगदी कंगवे असतात, फणी असते, फणी. महिला मंडळ फणीचा उपयोग कशासाठी करतात? वा 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 वा, उवा काढण्यासाठी करतो की नाही? ती फणी कशात असते? त्या वैदिनीच्या पाटीत. पण तिचं नीट निरीक्षण करा बरं का माऊली, तिच्याकडनं सुद्धा एक गुण घेण्यासारखा आहे. ज्याच्याकडनं आपल्याला गुण मिळेल ना तो आपला गुरु, मग तो कसाही असू द्या. महाराज म्हणतात, जो जो ज्याचा मी घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडनं गुण मिळाला तो आपला गुरु झाला. मग वैदिनीकडनं सुद्धा काही गोष्टी घेण्यासारखा आहे. ती वैदिनी एक हात तिच्या पाठीला असतो, एक हात काठीला असतो. वैदिनीला काही एकच गाव असतं का? किती गावं असतात वैदिनी? रोज एक गाव, कीर्तनकारासारखं रोज एक गाव. मग ती वैदिनीचं नीट निरीक्षण करायचं, तिच्याकडनं सुद्धा एक गुण घेण्यासारखा आहे. ती वैदिन त्या गावामध्ये प्रवेश करते आणि अख्ख्या गावातले कुत्रे तिच्यावर भुंकतात, सगळे भुंकतात. पण वैदिनीचा गुण आहे दादा, वैदिन एकाही कुत्र्याला हाड म्हणते का? नाही. तिला माहितीये सगळ्या कुत्र्यांना हाड जर म्हणत राहिले तर आपला धंदा पुरा व्हायचा नाही. कळतंय ना तुम्हाला? वैदिनी सारखा परमार्थ करायचा. मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. नास्तिक लोक स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. ऐका जरा उदाहरण सांगते. तुम्ही कधी माशी पाहिली का? माशी हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा ना. तुम्ही मला म्हटल्या असतं तर नाशिकवरूनच येताना पाटीत माशा भरून आणल्या असत्या. माशीच विचारली बरं, तरी दुसरं काही विचारलं नाही. माशी बघितली ना,
हा ऐका, एक जण पुढारी होता बरं का, जेवायला बसला. तुमच्यापैकी कुणाला राग येऊ देऊ नका, मी तिकडचं सांगते. जेवायला बसले. आता पुढाऱ्यांचं जेवण आपल्या जेवणात खूप मोठा फरक आहे. जेवायला बसले आणि बसल्याबरोबर पाची पक्वान्नाचं जेवण त्यांच्या समोर वाढलेलं होतं बरं का. आणि वाढलेलं असताना त्यांनी काय केलं, ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं. जेवायच्या आधी ताटाच्या भोवती पाणी फिरवावं. का बरं फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून, नाही का? मग ऐका, ज्याच्या घरी जेवण करतो ना आपण, ती स्त्री जर शिव्या देऊन स्वयंपाक करत असेल, काही काही स्त्रियांचा स्वभाव आहे, बोट मोडून स्वयंपाक करतात, त्याला काही अर्थ नाही बा. स्वयंपाक सुद्धा भजन करत करत केला पाहिजे. पण ज्याच्या घरी जेवायला जातो त्याच्या ताटाच्या भोवती पाणी फिरवायचं. का बरं? त्यातले दोष निघून जातात आणि त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात होत असतं. आहारशास्त्र सांगते प्रसाद असतो प्रसन्नता, म्हणून त्या प्रसादात रूपांतर होत असतं. म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवावं. त्याने ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. सगळं जेवण संपत आलं. ताटाच्या शेजारी वाटी होती आणि वाटीमध्ये गुलाबजाम होता. असं म्हणतात जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं. आपल्याकडे नसले गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी खावा, पचनासाठी उत्तम असतो. त्याने अशी ती गुलाबजामची वाटी उचलली, वाटीतला गुलाबजाम उचलला आणि असं तोंडात टाकायला आ केला आ. पण गुलाबजामच्या आधीच एक माशी बनबन करत आली, गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता आतमध्ये गेल्यावर चांगला 100 किलोचा होता बरं का तो. अजिबात एकमेकाकडे पाहू नका, ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती. आणि तुम्हाला सांगू का, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे. जळक्या माणसाचं कुठं वजन वाढतं का? अजिबात नाही. वजन वाढायला काय पाहिजे? समाधान. चांगलं 100 किलोचे होते महाराज. माशी आतमध्ये गेली. तिनं कुठल्या तरी कोपऱ्याला बसावं की नाही? नाही बसली हो. ती माशी आत गेली, हा बाहेर गेला आणि याने डबडब केली आणि उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचत नाही. महाराजांनी प्रमाण दिलं, अर्थात माझा दृष्टांत प्रमाणाला सोडून नव्हता हे सिद्ध झालं बरं का. मी प्रमाणाला धरून बोलते बरं का. म्हणजे सांप्रदायिक कीर्तने थोडं राग घेऊ देऊ नका, पण मला संप्रदायाला धरून बोलायला आवडतात महाराज. म्हणजे प्रमाण आलं, तुका म्हणे अन्न जिरो निधी माशी आपुलिया इसे संसर्गे. तुकोबाराय म्हणतात माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिकाचा स्वभाव असतो, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. ऐका ना जरा ऐका. वास्तविकता त्या नास्तिकाच्या पाठीमागे सगळी लोक येतो आणि आस्तिकाच्या पाठीमागे लोक लवकर येत नाही. तुम्ही बघा. आणि वास्तविकता नास्तिकाला बोलवावं लागत नाही, त्याच्या पाठीमागे सगळेच येत असतात. उदाहरणार्थ सांगते जरा ऐका. एक आंधळ दुसऱ्या आंधळ्याला भेटलं. ऐकता ना तुम्ही सगळे? आंधळ दुसऱ्या आंधळ्याला भेटलं. ते आंधळ म्हटलं, रे लई लोक ओरडतात जगात सुरे, पण तू कधी पाहिलाय का? तो आंधळ म्हटला 100 वर्षाचं झालं पण आतापर्यंत दिसला नाही. कोण कोणाला विचारते? लक्षात येते का तुमच्या? तुम्ही सावध बसावर का सगळे? ते म्हणलं पाहिला नाही, तुला दिसला नाही, मला दिसला नाही. आपण निषेध व्यक्त करू. आता कसं आहे माहिती का, काही लोकांना कामच करता आलं नाही का ते निषेध व्यक्त करत राहतात. काहींच्या मनगटात बळ नाही, चान्सही देऊन पाहिलं तरी मनगटात बळ भेटलं नाही. आणि मग आपल्या राजकारणात आपल्याला काही करता आलं नाही की आपण दुसऱ्याला नाव ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे की नाही? मला सांगायचं एवढंच आहे की मग ते म्हटलं आपण आता एक काम करू, निषेध व्यक्त करू, सगळ्या आंधळ्यांना जमा करू. सगळे आंधळे निघालेत महाराज. बरं, सगळे जमा व्हायला वेळ लागतो का? अजिबात नाही. ऐका जरा. सगळे विद्यार्थी वर्गात बसले. सरांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, मला सांगा मुलांनो, एका खोलीमध्ये 11 मेंढर कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले?
सगळे म्हणले सर 10 उरले 10. सर म्हणले बसा खाली. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, पण एक जर कोपऱ्याला बसलेलं होतं कोपऱ्याला, आणि ते म्हणलं सर सर्वांचं उत्तर चुकलंय. म्हणजे कोपऱ्याला बसलेलं असताना ते जास्त हुशारकी करत असतं. सर म्हणले अरे 3 वर्ष झाले एका वर्गात बसला तू म्हणतो उत्तर चुकलंय, ग बस. कोपरा पाहून कोण बसत असतं? 10 विद्यार्थी. मठ्ठ आता मागं नका पाहू तुम्ही, आता बिचाऱ्यांना बसायला जागाच नाही. ताई साहेब काय तुमची कीर्ती, एवढी सगळी पब्लिक जमा होणं साधी गोष्ट नाहीये. ऐका, कीर्तनामध्ये शक्यतो कोपरा पाहून कोण बसत असतं माहिती का? ज्यानं तंबाखू खाल्ली त्याला थुकायची व्यवस्था म्हणून कोपऱ्यात बसत असतं बरं का. पण इथलं तसं काही नाही. आता बसायला जागा नाही तो विषय वेगळा आहे, पण ते कोपऱ्यात. म्हणलं सर बरोबर फक्त उत्तर मला येते. सर म्हणले सांग पटकन काय. ते म्हणलं असं नाही, पुन्हा परत प्रश्न विचारा. सरांनी प्रश्न विचारला. एका खोलीमध्ये 11 मेंढरं कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले? ते म्हणलं सर एकही उरलं नाही. सर म्हणले मूर्ख आहे का? अरे एका खोलीत 11 मेंढरं कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले? ते म्हणलं सर एकही नाही ना. सर म्हणले असं कसं काय? ते म्हणले सर मेंढराची जातच अशी आहे, एक पळालं का अख्खे पळत आहे. तशी नास्तिकाची जात आहे. एक नास्तिक पळालं का सगळे नास्तिक. सगळे आंधळ्यांची सभा भरली बरं का, आणि एक आंधळ अँकरिंग करायला उभं राहिलं, आणि ते अँकरिंग करायला लागलं बरं का. आणि ते आंधळ मात्र बोलायला लागलं. सगळे आंधळे जमा झालेले. ते अँकरिंग करणारं म्हटलं माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. लई लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य, पण कोणालाच दिसला नाही. आणि तो निषेध व्यक्त करण्याकरता आपण इथं जमलेलो आहोत. अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहे. अध्यक्ष महोदय 2 शब्द बोलतील, आपण सर्वांनी ते शांत चित्ताने ऐकावे. आणि अध्यक्ष बोलायला उठले. महाराज बोलायला उठले. आता अध्यक्ष सुद्धा कसे होते, त्याचं माईकचं ताळमेळच नाही, आणि ते बोलायला उठलं. आणि मग आंधळ बोलायला लागला. अध्यक्ष महोदय, माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत याचं कारण एकच आहे. खूप लोक ओरडतात जगात सूर्य जगात सूर्य, पण मला कधी दिसला नाही, तुम्ही कधी पाहिला नाही. याचा अर्थ जगामध्ये सूर्य नसला पाहिजे, आणि आपण त्याचा निषेध व्यक्त करतोय. अध्यक्ष बोलतच होते, आणि नेमकं वरतून घुबड उडत होतं. घुबड माहिती का तुम्हाला? घुबड. आणि मग घुबड खाली आलं, घुबडाने हातात माईक घेतला. कधी कधी घुबडच हातात माईक घेतात. अख्ख्या गावात त्याचं कधी लक्ष नाही, पण ग्रामसभेला आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही? अख्ख्या गावात काय चाललं काही घेणं देणं नाही, पण ग्रामसभेला नाव ठेवायला आल्याशिवाय ते घुबड असंच उमटत राहतं. महाराज कधी कधी घुबडानं हातात माईक घेतला. घुबडाने, ऐकता ना तुम्ही? आणि ते घुबड म्हटलं आत्ताच अध्यक्ष महोदयांनी जे मत मांडलेलं आहे त्याला आमच्या घुबडांच्या पार्टीच्या वतीने आम्ही अनुमोदन देतो. मला सांगा, घुबडांना सूर्य दिसतो का? दिवसा दिसतं का? नाही. घुबडांना दिसत नाही, आंधळ्यांना दिसत नाही. याचा अर्थ जगात सूर्य नाही का? जगात सूर्य आहे, पण यांनाच पाहायला दृष्टी नाही. आपणची डोळा दृष्टी नाही, नाही का? आंधळ्यासी जन अवघीची आंधळे, आपणची डोळा दृष्टी नाही. आंधळ्याला सगळं जग आंधळ दिसतं, म्हणून नास्तिक स्वतःही करत नाही आणि मात्र दुसऱ्यालाही करू देत नाही. सध्या नास्तिकाचं असं मत आहे, जे डोळ्याने दिसतं तेच असतं, आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. पण जगात कितीतरी अशा गोष्टी आहे की त्या डोळ्याने दिसतात पण असत नाही, आणि कितीतरी अशा गोष्टी आहे ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे जे डोळ्याने दिसतं पण असत नाही? सांगते जरा ऐका. तुम्ही कधी मृगजळ बघितलंय का? मृगजळ नाही? जाऊ द्या. उन्हाच्या झळ्या पाहिल्या का? त्यालाच मृगजळ म्हणतात. असं लांब बघितलं की ते उन्हात दिसतं की नाही? एक जण आलं त्याला ते खूप आवडलं म्हणून पाटीत घेतल्या आणि घरी घेऊन गेलं. असं होईल का? त्या झळया आहेत त्या डोळ्याने दिसतात पण असत नाही. आणि अशा कितीतरी गोष्टी आहे जे असतात पण दिसत नाही. काय असं आहे जे असतं पण दिसत नाही? तिळात तेल आहे, उसात गोडी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात तूप आहे, पण कधी तिळातलं तेल वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध लांबून नाही, नाकापाशी घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी लांबून नाही, लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुधातलं तूप पाहून नाही, मंथन करून पहा. मंथुनी नवनीता कैसे गे अनता
आवाज दे आवाज गायकांना आवाज दे एवढी माणसं बसली टाळ्यांचा आवाज किती कमी येतो. मला एक उत्तर द्या, तुम्हाला पाऊस जोरात पडून गेलेला आवडतो की बुरबुर आवडते? हा शाबास, जोरात. मग तुमच्या बुरबुरी सारख्या टाळ्या आमच्या काय कामाच्या? ते गोड म्हटलेत की नाही? महाराजांनी अतिशय गोड प्रमाण दिलं. ऐका ऐका ऐका, विषयाला धरून दिला आणि एकदम मापात दिलं बरं का. तुम्ही कधी पार्लेजी बिस्किट खाल्लं का? खाल्लं का पार्लेजी बिस्किट? हा, त्याची एक गंमत आहे बरं का मोठी. ऐका, चहात बुडून जर खायचं असेल ना बरं का, चहात बुडून जर खायचं असेल तर किती सेकंद बुडवायचं आणि किती सेकंदात तोंडात टाकायचं, ज्याला कळालं त्याचं पोट भरलं. हा, ज्याला कळालं. जर जास्त वेळ चहात ठेवलं वीर घळतं आणि लगेच तोंडात टाकलं तर कडक राहतं. म्हणून किती सेकंद त्यात ठेवायचं आणि किती सेकंदात तोंडात टाकायचं हे ज्याला कळालं त्याचं पोट भरतं. जसं कीर्तनामध्ये किती पटकन प्रमाण द्यायचं आणि किती विषयाला धरून द्यायचं ज्याला कळालं त्याचा परमार्थ उच्च कोटीला गेला. हो ऐका, म्हणून विषयाला धरून प्रमाण आलं, गोड आलं. ऐका, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन केलं की दुधातलं तूप कळतं, तसं साधूची आणि संतांची संगत केली की देवातला देव कळतो. म्हणून संगत कुणाची करायला पाहिजे? संतांची. आणि एवढंही सांगून कळत नसेल तर महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. व्यर्थ वाचा शिनवायची गरज नाही. अनंत वाचाळ बरळती बरं, काही बडबड करून उपयोग होत नाही. म्हणून ऐका ना, ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार असला पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? ज्या अर्थी मडका आहे त्या अर्थी कुंभार असला पाहिजे. ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार असला पाहिजे. आणि ज्या अर्थी तुम्ही आम्ही दिसतोय त्या अर्थी देवाला मानावंच लागणार आहे. कारण आहेत माझ्या परमात्म्याला मानावं लागणार आहे. दादा, मला सांगायचं एकच आहे, एवढं सांगून कळत नाही त्याच्यासाठी आजचा अभंग नाही. जाणत नाही, मानत नाही, सोडून द्या. दुसरा वर्ग आहे, ज्याने देवाला जाणलंय पण मानलंय पण त्यालाही सांगत नाही. ज्याला देव कळालाय त्याला सांगायची गरज नाही. मग कुणाला सांगतायत? ज्याने देवाला अद्याप मानलेला आहे पण जाणलेला नाही त्याला सांगतात की माझा देव कसा आहे. तो जाणत आहे आणि जाणता ही पदवी कुणालाही देऊन चालत नाही महाराज, कुणालाच नाही. सध्या कुणाचाही बॅनर कुठेही दिसतो आणि कुठेही दिला जातो, जाणत्या अण्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ज्याला पुढे खाल्लेली थुकायचं कळत नाही त्याला जाणता म्हणतात. ज्याच्या इथपर्यंत झिपऱ्या वाढलाय त्याला कट करायचं कळत नाही त्याला जाणतं म्हणतात. एक सांगू, उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणता होऊन गेला. आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जाणतं झालं असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतकं जाणतं उभ्या महाराष्ट्रात कोणी झालंच नाही. दादा, अरे किती जाणता होता माझा राजा, सांगू तुम्हाला. ऐका, अनेक राजे होऊन गेले असतील, कोणीतरी राजाने नटी नाचवली असेल, कोणीतरी राजाने तमासगिरी नाचवली असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा असा होऊन गेला की त्याने नटी नाचवली नाही, तमासगिरी नाचवली नाही, तर जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तन करावं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी बसून कीर्तन ऐकावं म्हणून त्यांना जाणतं म्हणा महाराज.
कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेल हो. सध्या लोक कुणालाही जाणतं म्हणतात, पण नाही, जाणतेपणाचं मात्र बळ त्याच्यामध्ये असलं पाहिजे. कुणालाही जाणतं म्हणू नका. छत्रपती शिवाजी महाराज तेवढे जाणते होते म्हणून त्यांना जाणतं म्हणा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात शिवकाळात नांदत होती सर्व सारी प्रजा, सुखाने सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. गिरीशी खरी किरीटा बरी लहरी भगवा ध्वजा, गिरीशी खरी किरीटा बरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, 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 जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. म्हणून त्यांना जाणतं म्हणा. कुणाचंही नाव घेतल्यानंतर एवढा जयघोष होतो का हो महाराज? नाही, फक्त राजेंचं नाव घेतलं की तोच जयघोष. का बरं? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाणतं म्हणण्यात आलं, याचं कारण काय? एक प्रसंग तुम्हाला सांगते, ऐका, गोड आहे, आवडेल तुम्हाला. का बरं तो जाणत आहे? याचं एकमेव कारण, एक 16-17 वर्षाची तरुण मुलगी होती. जॉबचा टायमिंग होता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. काम आटोपलं, मुलगी 7 वाजता कामाच्या बाहेर पडली, बस स्टँडवर आली आणि बसची वाट पाहू लागली. ऐकताय ना तुम्ही सगळे? बसची वाट पाहू लागली. अनेक गाड्या येत होत्या, अनेक गाड्या जात होत्या, पण बस काही येत नव्हती. 7:30चे 8:30 वाजले, 8:30चे 9:30 वाजले, पण बस काही येत नव्हती. 9:30चे 10:30 वाजले, पण बस काही येत नव्हती. मुलगी घाबरली, मुलीचा थरकाप व्हायला लागला, लटलट लटलट कापरं व्हायला लागलं. मुलीनं विचार केला, आई काय विचार करत असेल, बाबा काय विचार करत असेल. 11 वाजत आली, पण अजून घरी गेली नाही. तरुण मुलगी घराच्या बाहेर असल्यानंतर आईला किती चिंता वाटते हो. आणि सध्या तर फार अवघड आहे ताई, सध्या खूप अवघड आहे. तुम्ही आमच्या महिलांच्या बाजूने आहात म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, असा काहीतरी कायदा काढा की ज्या ज्या वेळेला मुलीवर अत्याचार होईल, एखाद्या महिलेवर अत्याचार होईल, त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यापेक्षा डायरेक्ट त्याला मारून टाकण्यात यावं, ही आमची इच्छा आहे. का बरं? तो जेलमध्ये राहतो, आयतं खातो, आयतं झोपतो, आयतं सगळं आहे. पुन्हा सुटून येतो, पुन्हा ते घाणेरडं कृत्य करायला सुरुवात करतो. ते मुळा सकट काढणं आज काळाची गरज आहे. महाराज, काय तरुण मुलगी सांभाळणं फक्त आई बापालाच माहिती आहे दादा. तरुण मुलगी सांभाळणं म्हणजे काचेच्या भांड्यासारखं आहे. आणि एकदा काचेच्या भांड्याला तडा गेला की ते चिटकवता येत नाही. तरुण मुलगीची इज्जत गेली की पुन्हा परत आणता येत नाही. त्या आई बापाला माहित आहे तरुण मुलगी सांभाळणं काय असतं. इथे बसलेल्या तमाम तरुण मुलींना माझी विनंती आहे, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, प्रोफेसर व्हा, कीर्तनकार व्हा, कलेक्टर व्हा, काय पाहिजे ते व्हा, पण आपल्या बापाची इज्जत जाईल असं कधीच वागू नका. कारण सांगते ऐका, बाप कितीही श्रीमंत असू द्या, बाप किती मोठा वारकरी असू द्या, बाप किती मोठा पुढारी असू द्या, पण ज्या दिवशी मुलगी पळून जाते ना दादा, त्या दिवशी कोणत्याच बापाला घराच्या बाहेर निघता येत नाही. कारण ती तरुण मुलगी म्हणजे बापाची इज्जत आहे.
एक लक्षात ठेवा, सांगू तुम्हाला, मुलगीच म्हणून आलात ना तर कधीतरी राजमाता जिजाऊंसारखं वागता आलं पाहिजे. मुलगी बनून आलात ना कधीतरी अहिल्याबाई होळकरांसारखं वागता आलं पाहिजे. मुलगी बनून आलात कधीतरी मुक्ताई होता आलं पाहिजे. कधीतरी संत सखूबाई, संत मीराबाई, संत सखूबाई होता आलं पाहिजे. आणि नाहीच काही झालं तर निदान आपल्या आदितीताईसारखं वागता आलं पाहिजे, तर आपल्या जगण्याला अर्थ आहे. नाही तर चूल आणि मूल सांभाळणारे खूपच आहेत दादा, पण समाजाच्या दृष्टीमध्ये आम्ही टिकावं यासाठी काहीतरी प्रयत्नशील आम्ही असणं फार गरजेचं आहे. ऐका जरा, 11 वाजले होते. तरुण मुलगी बसची वाट पाहत होती, पण बस काही येत नव्हती. रस्त्याने अनेक गाड्या येत होत्या, अनेक गाड्या जात होत्या, पण बस काही येत नव्हती. त्याच वेळेला एक आश्चर्यकारक घटना घडली. एक 22-23 वर्षाचा सुंदर जवान मुलगा एका टू व्हीलरवर बसून येत होता. मुलगी झाडाच्या आडोशाला लपलेली मुलगी बाहेर आली. त्या तरुण मुलाच्या गाडीला हात केला. गाडी थबकली, थांबली. मुलगी त्या गाडीवर बसली. दादा, बेभान वेगाने गाडी सुरू झाली. दादा, मुलीचं घर आलं, थांबवली गाडी. मुलगी गाडीवरून खाली उतरली आणि त्या मुलाने प्रश्न विचारला. रस्त्याने अनेक गाड्या येत होत्या, अनेक गाड्या जात होत्या, पण तुम्ही एकाही गाडीला हात न करता माझ्याच गाडीला तुम्ही हात का केला? मी हे तरुण आहात, तुम्ही तरुण आहात. मी जवान, तुम्ही जवान आहात. माझं वय तुमचं वय सारखं आहे, मग माझ्याच गाडीला हात का केलात? त्या तरुण मुलीनं जे उत्तर दिलं ते खूप गोड होतं. ती तरुण मुलगी म्हटली, रस्त्याने अनेक गाड्या येत होत्या, अनेक गाड्या जात होत्या, पण एकाही गाडीला हात करावं वाटला नाही. तुम्ही तरुण आहात म्हणून तुमच्या गाडीला हात नाही केला, तुम्ही जवान आहात म्हणून तुमच्या गाडीला हात नाही केला. त्या मुलानं विचारलं, मग काय बघितलं माझ्या गाडीला हात केला? तर त्या तरुण मुलीनं उत्तर दिलं, तुम्ही सुंदर दिसतात म्हणून तुमच्या गाडीला हात नाही केला, तर तुमच्या गाडीवर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला आणि नंतर तुमच्या गाडीला हात केला. दादा, मला सांगायचं एकच आहे, माझ्या राजाचा फोटो पाहिला तरी मनातली भीती दूर होते, असं माझ्या राजानं पेरलंय. काही काही लोक म्हणतात, ताई ज्ञानोबा तुकोबारायांनी इतकं लिहून ठेवलं, तुम्ही छत्रपतींवर का बोलता? मी तर म्हणते, महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी निदान राजेंवर किमान 10 ते 15 मिनिट बोलायलाच पाहिजे, बोललंच पाहिजे. का बरं? हा जो उत्सवात आपण आहात ना, याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. मंदिरावर कळस असेल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महिला मंडळ मन मोकळ्याने आपण जर इथे कीर्तनाला बसला असेल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज मी इथे कीर्तन करते, आमच्या आदितीताई मंत्रिपदावर आहेत, याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून माझ्या राजावर बोललं पाहिजे, म्हणून त्यांना जाणतं म्हणा. म्हणून उभ्या महाराष्ट्रात एकच जाणत आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे काय होता छत्रपती शिवाजी महाराज? ऐका, सांगते जरा ऐका. काय होता शिवाजी राजा? नाही केलीत त्यांनी मजा आणि सुखी केलीत त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. म्हणून त्यांना जाणतं म्हणा. ऐका, आणि दुसरं जाणतं जर कोण असेल ना तर ऐका, तो इतका जाणत आहे, इतका जाणत आहे, उभ्या विश्वामध्ये फक्त एकच जाणत आहे. त्या जाणत्या देवाचं नाव सांगू तुम्हाला. एकच जाणत आहे, तो जाणता देव म्हणजे कोण? जो पंढरपूर नगरीमध्ये विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, त्याच्या इतका जाणता उभ्या जगात आणि विश्वात दुसरा कोणीच नाही. दादा, किती जाणत आहे, किती जाणत आहे सांगू तुम्हाला. मी इथे किती कीर्तन केले, तुम्हाला माझा देव कळणार नाही हो. माझा देव जर कळून घ्यायचा असेल ना तर कधीतरी आणि कधीतरी पंढरपूरला पायी पायी वारी करून पहा, मग कळेल की माझा देव किती जाणत आहे. खरं सांगू, किती जाणत आहे. इथे वारकरी बसलेत ना दादा, त्यांना विचारा किती जाणत आहे. ऐका, रिटायर झालो ना, रिटायर तर कोणी पाणी सुद्धा लवकर देत नाही, घरात मागा देत नाही. रिटायर व्हायच्या आधी डबा वेळेवर, चहा वेळेवर, नाश्ता वेळेवर. दादा, आपण जोपर्यंत काम करतोय ना सगळं आपल्याला वेळेवर. जे रिटायर झाले त्यांना विचारा काय पद्धती त्यांची. पाणी मागतं, पाणी येत नाही, अर्धा तासाने पाहतून स्वतःच उठून स्वतःच घेतो. पण जेवढे जेवढे रिटायर झालेत ना तेवढे माझ्या पांडुरंगाच्या वारीला या महाराज. रिटायर झालेले जरी पांडुरंगाच्या वारीला आलेत ना, ज्याच्याशी रक्ताचं नातं नाही ते सुद्धा हाताला धरतन म्हणतं पाणी प्यावं. चला आमच्या घरी माऊली जेवायला, चला 2 घास खा.
जाणत आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहरती न लगे, विश्वी विश्वंभर परिहरती न लगे, विश्वंभर परिहरती न लगे, विश्वी विश्वंभर परिहरती न लगे. क्या बात आहे. बस आल्याबरोबर खिडकीमध्ये या रुमाल टाकणं याला म्हणतात बरं का. शाबास, ज्याला कळालं त्याला धन्यवाद बरं का. असं किती गोड प्रमाण दिलं नाही का. नारायण महाराज म्हणजे संप्रदायाचं वैभव आहे बरं, साधी गोष्ट नाही. ऐका, ही माणसं तुम्हाला मिळालीत ना, आमचे विकास दादा, नारायण दादा, ही सगळी माणसं संप्रदायाचं वैभव आहे. ऐका, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. महाराज त्याला सांगायला लागत नाही, कारण तो जाणत आहे. अजिबात सांगायला लागत नाही, अजिबात नाही. किती काळजी हो दादा त्याला आपली. सांगा महाराज मंडळी, दादा कोरोनामध्ये आपले 2 वर्ष कार्यक्रम बंद होते की नाही. सगळी महाराज मंडळी इथे उभी आहे. 2 वर्षामध्ये एकाही गावचा आम्हाला फोन आला नाही, ताई तुम्ही बरे आहे का. कोणी विचारलं नाही, ताई काही धान्य कमी पडलेत का. कितीतरी आळंदीच्या संस्था बंद पडल्या बरं का 2 वर्षात. कोरोनात कितीतरी बंद पडल्या. पण ऐका, 2 वर्ष कीर्तन बंद होती दादा. गायकाला गायला नव्हतं, वाजवायला नव्हतं, कुणालाच नव्हतं दादा, काही सगळं बंद होतं. पण विकास दादा, त्या पांडुरंगाला आपली इतकी काळजी आहे ना. 2 वर्ष कार्यक्रम बंद होती, 2 वर्ष कोणत्याच महाराजाला कीर्तन नव्हतं. पण त्या पांडुरंगाला आमची इतकी काळजी आहे, 2 वर्षाची भर फक्त एप्रिल महिन्याने काढून दिली होती. जेवढे कोरोनात मेले ना तेवढ्यांचे वर्ष श्राद्ध आम्हीच केले. होते की नाही. ज्याला कीर्तन जमत नव्हतं ते सुद्धा कीर्तनकार झालं. ऐका, मला सांगायचं एवढंच आहे की काळजी करणारा तो आहे, सांभाळ करतो. बरं, एका बाजून नाही, मागे आणि पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घातणी माराया, आलिया घातणी माराया, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घातणी माराया, आलिया घातणी माराया, माराया. क्या बात आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवार आहे. ज्याचा अंतकरण साफ आहे ना, त्याला काही कोणाकडे मागायची गरज नाही. कोणताही आघात येऊ द्या, कोणतंही संकट येऊ द्या, मागे पुढे उभा राहून सांभाळ करणारा तो आहे. कारण तो कसा आहे, जाणत आहे, इतका जाणत आहे. एकाने मला विचारलं की ताई, पंढरपुरापर्यंत तुम्ही पायी पायी चालत चालतात, म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथांचा प्रवास जरा लांबचा आहे बरं का. तुम्ही आलात ना त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, 28 दिवसाचा प्रवास आहे आमचा, आणि 28 दिवस चालावं लागतं आम्हाला. ऐका, एकाने मला प्रश्न विचारला, दादा इतक्या दूर पायी पायी चालत चालतात, तुमच्या पायाला सूज येत नाही का. त्यावेळेला उत्तर द्यावं वाटलं, पायाला सूज येते पण मनाची सूज उतरते, याच्याकरता वारी आहे. आमची मन सुजली, मन काही नाही हो, थोडं थोडं आलं आमच्याकडे तरी मन सुजतात. ज्याचं मन सुजलं ना त्यानं वारीत चालायचं. ज्या गायकाला वाटतं आपल्याला तोडच नाही उभ्या महाराष्ट्रात, त्यानं वारीत चालायचं. जेव्हा 70 ओलांडलेलं म्हातारं फडाच्या चाली गातं तेव्हा वाटतं आपण कुठंच लागत नाही. ज्या कीर्तनकाराला अभिमान झाला ना त्या कीर्तनकारानं वारीत चालायचं. जेव्हा म्हातारी म्हातारी माणसं नाटाचे प्रमाण देतात गोड, तेव्हा वाटतं आपलं कीर्तन कुठंच लागत नाही. कुठंच नाही. एखादा वादक आहे त्याला वाटतं महाराष्ट्रात आपल्याला तोड नाही, त्यानं वारीत चालायचं. 20-20 किलोमीटर पखावच गळ्यात अटकून वाजवीत रस्त्याने चालतो आणि मग वाटतं आपलं वाजवणं कुठंच लागत नाही. एखादा श्रीमंत आहे ना, त्याला वाटतं गावात आपल्याला तोड नाही, त्यानं वारीत चालायचं. जेव्हा कोट्याधीश माणूस दुसऱ्याला पत्रवळी वाढताना दिसतो तेव्हा वाटतं आपली श्रीमंती कुठंच लागत नाही. आपल्या अहंकाराची सूज उतरवायची असेल तर कधीतरी पंढरपूरच्या वारीत चला, मग कळेल तुम्हाला की माझा देव नेमका काय आहे. महाराज
तो इतका जाणत आहे की त्याला सांगायची गरज अजिबात नाही हो, अजिबात नाही. तो जाणता किती आहेत सांगता येईल का? एकट्याची सत्ता उभ्या विश्वावर आहे दादा, एकट्याची. इथं प्रत्येक खातं प्रत्येकाला दिलंय दादा, आपल्याला सगळ्यांना. महाराष्ट्र सांभाळायचं म्हटलं तर प्रत्येक वेगवेगळं खातं आहे, पण देवाची एकट्याची सत्ता आहे. आणि ती सत्ता देवानं टिकून ठेवली. टिकून ठेवण्याकरता तेवढी ताकद असावी लागते. कुणाची पुन्हा पुन्हा सत्ता टिकते का दादा? एकाच घरात दोनदा तीनदा आमदार व्हायला तेवढी सत्ता टिकून ठेवावी लागते. ते काय फुकट कोणी निवडून येतं का? अजिबात नाही. त्याच्यासाठी लोकांचे प्रश्न जाणून घ्यावे लागतात आणि मग पुन्हा पुन्हा निवडून येतं दादा. तो जाणत आहे कारण आपल्या अंतकरणातलं ओळखतो, म्हणून एकट्याची सत्ता. किती सत्ता आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगा ते चालिता. संपूर्ण जगाला चालवणारा तो आहे, वेदाला बोलायला लावणारा तो आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. किंवा चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो हरी विना. किंवा झाडाचं पान जरी हलत असेल ते सुद्धा त्याच्या सत्तेने हलतो. मला वाटतं आपली सत्ता जर झाडांवर असती ना, तर आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं असतं थोडी हवा दे, गरम होतंय आता थोडी. आपली सत्ता चालते का त्याच्यावर? अजिबात नाही. कारण झाडाचं पान जरी हलत असेल ते सुद्धा त्याच्या सत्तेने हलतंय. महाराजांचं प्रमाण आहे, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता. झाडाचं पान जरी हलत असेल ते सुद्धा त्याच्या सत्तेने हलतंय. संपूर्ण जगावर सत्ता त्याच्या एकट्याची आहे, म्हणून तो जाणता आहे. हे महाराज अभंग. देव जाणता, 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 देव जाणता. अपोलिया सत्ता एकाएकी, अपोलिया अपोलिया, 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 अपोलिया सदा सदा, अपोलिया सदा एकाएकी, अपोलिया सदा एकाएकी. देव चतुर हो, देव चतुर, देव चतुर हो, देव चतुर. वा वा वा. देव जाणता, देव जाणता, आपुलिया सत्ता एकाएकी. महाराज म्हणतात तो कसा आहे? जाणत आहे. किती जाणत आहे? ते एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर आहे इतका तो जाणत आहे. बरं, नुसता जाणता नाही बर का, तर तो चतुर आहे.
किती चतुर आहे सांगू का तुम्हाला? तुम्ही आम्ही त्याच्या पुढे चतुराई करतात, पण तो इतका चतुर आहे की आपल्याही पेक्षा चतुर आहे. कारण तो अंतर्मनातलं जाणतो, इतका तो चतुर आहे. सांगते जरा ऐका. सगळे सोशल मीडियावर असालच, फेसबुकला, इन्स्टाला व्हिडिओ तुम्ही पाहत असता. प्रेमानंदजी महाराजांचे व्हिडिओ येतात. पिवळ्या कलरचे वस्त्र त्यांनी पांघरलेले सर्वांनी बघितलेलं आहे. 2 वाजता परिक्रमेला ते निघतात बरं का, वृंदावनामध्ये. ऐकताय ना सगळेजण? प्रेमानंदजी महाराज एक दिवस वैद्य त्यांना, डॉक्टर त्यांना भेटायला गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं, महाराजजी आपल्याला 2 किडन्या नाहीये. ते निघून गेले. महाराजांचा चेहरा तसाच हसरा होता, टवटवीत होता. मीडियावाले तिथं आले आणि महाराजांना विचारलं, महाराजजी आम्हाला कळालं तुम्हाला 2 किडन्या नाही, तरी तुमच्या चेहऱ्यावर इतकं तेज आहे, तितका चेहरा टवटवीत दिसतोय, याचं रहस्य काय आहे? प्रेमानंदजी महाराजांनी सांगितलं, कोण म्हणतं मला 2 किडन्या नाही? मला 2 किडन्या आहेत आणि दोन्ही किडन्यांची नावं आहेत. म्हटले नावं? होय, मला 2 किडन्या आहेत, माझ्या दोन्ही किडन्यांची नावं आहेत. म्हटले काय? या बाजूची जी किडनी आहे तिचं नाव आहे राधा आणि या बाजूची जी किडनी आहे तिचं नाव आहे कृष्ण, आणि त्यांच्या दोघांच्या जीवावर मी आनंदाने जगतोय. मला सांगायचं एकच आहे, तो चतुर आहे, तुमच्या अंतर्मनात येऊन बसेल, पण तेवढा भाव तुमचा शुद्ध असला पाहिजे आणि त्याने तुमच्या अंतर्मनात यावं. त्याच्यासाठी श्रीकृष्ण भगवंताला वृंदावनात शोधायची गरज नाहीये. प्रभू रामचंद्रांना अयोध्येत शोधायची गरज नाहीये. रामानं तुमच्या घरी यावं, कृष्णाने तुमच्या घरी यावं, याच्यासाठी फक्त आणि फक्त गोड भजन आपल्याकडनं वेळोवेळी झालं पाहिजे, गोड आपण गायलं पाहिजे. आणि भगवान कान्हाला जर तुम्हाला आत्मसात करायचं असेल, अंतःकरणात साठवायचं असेल, तर फक्त गोड भजन करा. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे, राधे 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 श्याम मिलाने, राधे 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 श्याम मिलाने. ताड़ी ताड़ी भजन. राधे श्याम मिलाने, राधे 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 श्याम मिलाने, राधे राधे हो राधे राधे, 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 राधे 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 श्याम मिलाने, राधे 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 राधे हो राधे राधे, 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 गोपाल कृष्ण भगवान राधे राधे. वृंदावन इथे उपस्थित करायचे आपल्याला. फक्त त्या राधा राणीचं भजन केलं ना दादा, तर देवाला वेगळी शोधायची गरज नाही. देव तुमच्या अंतःकरणात साठवता येईल.
कारण तो कुठेही जात नाही, तो इतका चतुर आहे. पहिलं तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेतो, ते निर्मळ आहे का पाहतो, त्याच्यात कुणाचं कपट नाही का ते पाहतो, कुणाचा द्वेष नाही का ते पाहतो, मत्सर नाही का ते पाहतो, ते किती निर्मळ आहे ते पाहतो, आणि मग तो अंतःकरणात ये बनी गोपाळ राय तेथे, 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 ये बनी गोपाळ राय तेथे. शाबास. असं वाटलं की देव लगेच आला हृदयात राहिला. येऊन गोपाळ राही तेथे, येईल तो तुमच्या हृदयामध्ये, राहायला येईल. तो चतुर आहे, फक्त तो तुम्हाला कळायला पाहिजे. पण एक सांगू का, लोक त्याच्याही पुढे चतुराई करतात, त्याच्या पुढे चतुराई. एक जण बिडी माहितीये का तुम्हाला? बिडी माहितीये का? हा, काही काही एकदम गुमसुम बसले, जसं काही निर्व्यसनीच आहे, कधी पाहिलीच नाही. ऐका, बघितली तुम्ही कधी बिडी? हा, फक्त माहित असू द्या, पिण्याचा प्रयत्न करू नका, ओढण्याचा प्रयत्न करू नका, निर्व्यसनी व्हायचंय आपल्याला. ऐका, एक बिडी ओढत आलं आणि आल्याबरोबर मारुतीकडे पाहिलं, मारुतीचं मंदिर होतं, मारुतीकडे पाहिलं आणि बिडी अशी मागवलं पोलीन पुढं चाललं. खरं सांगा, ज्याने ही बॉडी बनवली त्याला माग लपवलेली बिडी दिसणार नाही का? कुणाच्या समोर चतुराई करतात, त्याला फसवतात. अख्ख्या जगाला फसवलं तरी चालेल, पण देवाला कधी फसवण्याचा प्रयत्न करू नका. ऐका, कारण तुम्ही चतुराई त्याच्या समोर किती करा, तो इतका चतुर आहे ना महाराज, डायरेक्ट चतुरांचा शिरोमणी आहे, इतका तो चतुर. चतुरा तो शिरोमणी, कुणाला म्हणण्याची गाणी, मुकुट सकळावरी, धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी, कुणाला म्हणण्याची गाणी, मुकुट सकळावरी, धन्य तुझी विठोबा. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, इतका तो चतुर आहे, इतका चतुर आहे. महिला मंडळ, एक सांगू, तुम्ही जर कधी दुःखी झालात ना, तुम्हाला कधी दुःख झालं ना, तुम्ही अजिबात तुमचं दुःख शेजारच्या बाईला सांगायचं नाही. म्हणजे आता बसलेली नाही, घरचे इथं सगळे मन मोकळेने आलेले आहेत कीर्तनाला, पण ऐका, अजिबात शेजारच्या बाईला सांगायचं नाही, मैत्रिणीला सांगायचं, तुम्ही सुद्धा मित्रांना आपलं दुःख सांगायचं नाही, अजिबात. जावेला सुद्धा सांगायचं, जाव जिने नाव ठेवलं ती पहा ना किती कौतुक, जावा कधीच नाही एकत्र यावा म्हणून जावा जावा. जावाला सुद्धा सांगायचं नाही. का बरं नाही सांगायचं? कारण लोक आहेत आपलं दुःख आपल्या समोर रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात, म्हणून आपलं दुःख कधी आजूबाजूच्या लोकांना सांगायचं नाही, अजिबात नाही. तुम्ही जर कधी दुःखी झालात ना, तुम्हाला खूप एकटं एकटं वाटायला लागलं ना, तुम्ही फक्त एक काम करायचं, देवाच्या मंदिरात जायचं आणि काय दुःख असेल ना, तेवढं दुःख फक्त माझ्या देवाला सांगून पहा. सगळे दुःख बाजूला करण्याची ताकद आहे त्याच्यात. देवा सांगू सुख दुःख, देव निवारिल भूक, निवारणार आहे तो महाराज. म्हणून आपलं दुःख फक्त त्याला सांगायचं, बाकीचं कोणालाच सांगायचं नाही, कुणाला म्हणजे कोणालाच सांगायचं नाही. कारण एक महाराज तो चतुर आहे, त्याला सांगायची सुद्धा गरज नाही. तुमची भक्ती जर चांगली असेल ना, त्याला अजिबात सांगायची गरज नाही. अंतर मनातलं ओळखतो इतका तो चतुर आहे, हे महाराज अभंगाचे. जानोनी अंतर वर्तत असे, जानोनी अंतर वर्तत असे, जानोनी अंतर वर्तत असे, जानोनी अंतर वर्तत असे. देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर. जानोनी अंतर वर्तत असे, जानोनी अंतर वर्तत असे, जानोनी अंतर वर्तत असे, जानोनी अंतर वर्तत असे, जानोनी अंतर वर्तत, जानोनी अंतर वर्तत, जानोनी अंतर वर्तत असे. क्या बात आहे. याला समय सूचकता म्हणतात बरं का. त्यांनी काटा सरकताना पाहिलं तेवढी चाल स्पीडनी लावली. ऐका, जाणवणी अंतर वर्तत असे, देव चतुर, देव चतुर. महाराज म्हणतात तो जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर चालते.
किती चतुर आहे अंतर्मनातलं ओळखतो. मग नुसता जाणता नाही, नुसता चतुर नाही, तर महाराज म्हणतात तो निराळा. किती निराळा? निराळा म्हणजे वेगळा. किती वेगळा आहे? त्याच्याकडे अजिबात भेदभाव नाही, इतका तो वेगळा आहे. भेदभाव त्याच्याकडे नाही. श्रीमंत या, गरीब या, कोणी या. ऐका, तुम्ही सगळे बसलेले आहात, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही कधी तिरुपती बालाजीला गेलेत का? जे गेलेत त्यांनी बोट वरती करा बघू. तिरुपती बालाजीचं दर्शन. वा, एवढे सगळे जाऊन आलेत. आता प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही गेल्याबरोबर किती व्हीव्हीआयपी दर्शन घ्यायचं ठरवलं, कितीही चांगलं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि किती पण लाख रुपये दिले, तरी तिरुपती बालाजीच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं का? नाही. किती लांबून घ्यावं लागतं की नाही? खूप लांबून घ्यावं लागतं. म्हणून ऐका, उभ्या विश्वामध्ये असं एकच देव आहे, जिथं स्त्रीचा, पुरुषचा, श्रीमंतचा, गरीबचा, कोणीही जा, ज्याच्या चरणावर नतमस्तक होऊन डोकं ठेवून दर्शन घेता येतं, त्या देवाचं नाव आहे माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा. तिथे भेदभाव नाही ना दादा. तिथं कोणी या, कोणी पण या, चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येत. तिथं भेदभाव नाही, स्त्री पुरुषाचा भेदभाव नाही. आणि आता ताई, आता काय सांगायचं? आपण नुसतं बोलतोय 50% आरक्षणे, 50% आरक्षणे, पण मी अनुभवलंय एवढ्या मोठ्या संस्थांवर अध्यक्ष असताना सुद्धा, तुम्हाला खोटं नाही सांगत, अजूनही काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की एक स्त्री अध्यक्ष असताना तिला पुढे खुर्ची कशी काय बसायला द्यायची, म्हणून अजूनही भ्रम आहे. लोक म्हणतात 50% आरक्षण आहे, पण अजूनही कुठंतरी मागासवर्गीय लोक आहेत. अजूनही वारकरी संप्रदायामध्ये कुठंतरी म्हटलं जातं की बाईचं कीर्तन आम्हाला चालत नाही. अरे का चालत नाही? तिच्या आकाराकडे पाहू नका, आत्मरंगाकडे पहा, म्हणजे बाई आणि पुरुषातला भेद संपून जाईल. एक सांगू तुम्हाला, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल. पण या बाईत आई दिसायला तुमचे डोळे चांगले पाहिजे, तर तुम्ही म्हणाल की स्त्री आणि पुरुषाचं कीर्तन पाहिजे की स्त्रीचं. अरे आकाराकडे काय पाहतात? आत्मरंग पहा. उलट संप्रदाय सांगतो, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सगळ्यांशी येथे आहे अधिकार. सर्वांना अधिकार आहे. भलती सुद्धा या तृतीय पंथी लोकांना सुद्धा स्वीकारलंय वारकरी संप्रदायाने. जरा व्यापक विचार करा. बाईचं कीर्तन आणि पुरुषाचं कीर्तन इथंच अटकून राहिलाय संप्रदाय. जरा व्यापक दृष्टीने पहा. आज श्री रविशंकर परदेशांमध्ये सेवा करतात का? व्यापक दृष्टी आहे दादा. व्यापक पद्धत आपली असली पाहिजे. आपण इथंच अटकलो, एकमेकाचे तंगडे ओढायचे एवढंच आपल्याला सुचतंय. बाईचं कीर्तन की पुरुषाचं कीर्तन आहे, काय वेगळं सांगतेत मी तुम्हाला? संतांच्या प्रमाणावरच बोलतेत ना. तरी सुद्धा बाई नको पुरुष पाहिजे. मी तर म्हणते 50%. अहो किती संख्या आहे बघा ना महिलांची इथं. जर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर आम्ही ठरवलं एकाही सप्त्याला कीर्तनाला जायचं नाही. होतील सप्ते. आमच्या हातची भाकर चालते, आमच्या हातचं सगळं चालतं. गोड गोड तिथं गेले मस्त कीर्तनावरून थकून, चला ओ वहिनी लवकर भाकरी टाका. आम्ही भाकरीच टाकायला का? आमची भाकर चालते, मग स्त्री कीर्तनकार का चालत नाही? आणि म्हणून महिलांमध्ये एकी असणं फार गरजेचं आहे. ताई तुम्ही पुढे चला, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही सगळ्या महिला एकजुटीने तुमच्या मागे 100% असणार, याच्यात अजिबात शंका नाही. आणि म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, स्त्री पुरुषामधला भेद काढून टाका. जीवनामध्ये माझा देव तुम्हाला कळून घ्यायचा आहे ना, भेदभाव केला पाहिजे. माझा देव कळून घ्यायचा आहे ना, तर सर्वात महत्वाचं कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि कर्म चांगलं करायचं असेल तर हिंदू धर्माचं पालन करा. आम्ही धर्मावर बोलायला लागलं की ताई आम्हाला विचारलं जातं, ताई तुम्ही नेमकं कोणत्या पक्षाच्या? विचारतात लोक आम्हाला कीर्तन झाल्यावर, कोणत्या पक्षाचे? एक बोलू इथे नारदाच्या गादीवर आहे, मी कुणालाच घाबरत नाही, आजपर्यंत घाबरली पण नाही. जो पक्ष धर्माचा, जो पक्ष हिंदू धर्माचा, वारकरी संप्रदाय त्याचा, याच्यात अजिबात शंका नाही. जो धर्माच्या बाजूने काम करतो त्याच्या बाजूने आपण उभं राहायला काय हरकत आहे? धर्माचं पालन आता केलं पाहिजे. जे ते त्याच्या धर्माच्या पाठीमागे उभे आहेत. हिंदूंना जागे व्हा. हिंदू झोपलेच सध्या. अरे मुस्लिम धर्माकडे पहा,
एवढ्याशा मुसलमानापासून वृद्ध मुसलमानापर्यंत बरोबर शुक्रवारी केळीच्या गाडीवर असू द्या नमाज पठण करायला जातो, भंगारच्या दुकानात असू द्या नमाज पठण करायला जातो. मग त्या मुस्लिमाला त्याच्या मुसलमान धर्माविषयी जर अभिमान असेल तर हिंदूंना हिंदू धर्माविषयी अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? हा, असायला पाहिजे. हिंदू फक्त बोंबलताय गर्व से एक हो, गर्व से एक हो, हम हिंदू है. गोठ्यात गाय राहिली नाही, ऐकताय ना? गोठ्यात गाय नाही, घरात माय राहिली नाही, आणि देवघरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ राहिला नाही. कशाला म्हणतात आम्ही हिंदू आहोत? स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देवघरातली ज्ञानेश्वरी जपा, तर स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. आणि आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. आम्ही आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. इथं बसलेल्या माझ्या माय बहिणींना विनंती आहे, सध्या आमची मुलं कॉन्व्हेंटला आहे, सध्या इंग्लिश मिडियमला आहे. आमच्या मुलांना बकरी ईदची सुट्टी माहीत आहे, आमच्या मुलांना नाताळाची सुट्टी माहीत आहे, पण हिंदूंच्याच मुलांना आषाढी एकादशी माहीत नाही, कार्तिकी वारी माहीत नाही, पौषवारी माहीत नाही. इथं बसलेल्या माझ्या माय बहिणींना विनंती आहे, ठीक आहे तुम्ही कॉन्व्हेंटला घातलीत मुलं, तुम्ही इंग्लिश मिडियमला घातलीत, माझी एवढीच इच्छा आहे घरी मुलगा आला की त्याला आपली संत परंपरा, ग्रंथ परंपरा, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, पौषवारी, पांडुरंगाविषयी, आपल्या धर्माविषयी त्याला माहिती दिलीच पाहिजे, तर आमच्या धर्माचं पालन होईल. आणि घराघरामध्ये जर हिंदू धर्माची शिकवण असेल तरच तुम्हाला घरात राहण्याचा अधिकार, नाही तर मुलं कधीच तुम्हाला वृद्धाश्रमात टाकून देतील सांगता येणार नाही. मग घराघरामध्ये धर्माचं शिक्षण असणं अत्यंत काळाची गरज आहे. अरे ते जर दर शुक्रवारी नमाज पठण करायला जात असेल तर सर्व माझ्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे, ते शुक्रवारी जातात, आपण आठवड्यातनं शनिवारी का होईना गावागावातल्या मारुती मंदिरमध्ये हनुमान चालीसा म्हटलीच पाहिजे. हे हिंदू धर्माचं लक्षण आहे. सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, म्हटली पाहिजे, आणि आपल्या धर्माविषयी आपल्याला अभिमान असला पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे. आज व्यसन आणि फॅशनमुळे आपल्या धर्माचं वाटोळ होतंय हो. काष्टी पातळवाली बाई साडीवर आली, मान्य केलं आम्ही. साडीवरची बाई पंजाबीवर आली, तेही मान्य केलं. पण पंजाबीवरच्या बाईनं ओढणीच ठेवली नाही, कसं मान्य करायचं? ओढण्या नाही मुलींच्या अंगावर राहिल्या, कोण शिकवायचं? आम्ही. आणि मग लोक म्हणतात ताई प्रबोधन करायला सुरुवात केली कीर्तनात. अरे आम्हाला प्रबोधन करणं आज काळाची गरज आहे दादा. तरुण तरुण मुलींच्या अंगावर ओढणी नाहीये, कपडे असे घालून फिरतात, लाज वाटते, लाज अशी कपडे घातलेले असतात. या फॅशन आणि व्यसनमुळे आमची तरुण पिढी बर्बाद झाली. म्हणून इथं बसलेल्या सर्वांना माझी विनंती, आपण धर्माचं पालन केलं पाहिजे. जाता जाता भगवंताच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी एकच प्रार्थना करेल, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. माझा धर्म टिकला पाहिजे. धर्माचं पालन करा, कर्म चांगलं करायचंय, आई वडिलांचा सांभाळ करा. ऐका, आई आणि वडील काय असतात अजूनही आपल्याला कळालं नाही. देव कळून घ्यायचाय तुम्हाला, 100% देव कळावा असं वाटतंय ना तुम्हाला, तर आपलं मातृत्व आणि पितृत्व कळणं अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल 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 ऐका, कर्म चांगलं करायचंय, आपला धर्म कळून घ्यायचा आहे, देव जाणून घ्यायचा आहे, मातृत्व आणि पितृत्व कळालं पाहिजे. ऐका ऐका, इकडे बघा तुम्ही माझ्याकडे. अवघ्या 5 मिनिटात संपवणारे, जास्त लांबवणारे नाही, पण आत्ताचा मुद्दा जो सांगते तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आई वडिलांचा सांभाळ करणं आज काळाची गरज आहे महाराज. एक सांगू तुम्हाला, या परिवारासारखा परिवार सगळीकडेच असेल अशा अजिबात नाहीत महाराज. आमच्या आदितीताई असेल, अनिकेत भाऊ असतील, आणि या दोघांची आई, त्या आईचा अभिष्ट चिंतन सोहळा का बरं इतका थाटामाटात होतोय? याला कारणच एक आहे, कारण त्या घरामध्ये संप्रदाय रुजलेला आहे. आमच्या सुनील दादांना सुद्धा वारकरी संप्रदायाची आवड आहे, आणि आमच्या
वरदा आई साहेबांनी देखील बऱ्याच सप्तांना मदत केलेली आहेत आतापर्यंत. आणि आईचं कर्तव्य मात्र तिचे उपकार आपण फेडू शकत नाही, पण तिने आनंदी व्हावं यासाठी आपण काय करावं, तर मला वाटतं या परिवाराचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, 100% ठेवला पाहिजे. किती आईला कौतुक वाटत असेल हो, मुलांनी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कीर्तन महोत्सव ठेवला, किती आनंद आहे. आज समाजाचं धर्माचं दुर्भाग्य आहे की 4-4 मुलं असताना आईबाप वेगळे राहताना दिसत आहेत महाराज. हे दुर्भाग्य आहे. गळ्यात किती मोठी मण्याची माळ असेल, कपाळाला गंध असेल, आणि तुमचे आई वडील जर तुमच्या घरात नसेल ना, तर तुमच्या परमार्थाला शून्य मात्र अर्थ आहे, शून्य मात्र. कारण ज्ञानोबाराय म्हणतात सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे आई बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. मातृत्व आणि पितृत्व अनन्य महत्वाचं नातं आहे दादा. पण आता कितीतरी आईबाप वेगळे राहताना दिसत आहेत. एक शब्द महत्वाचा बोलते बघा, काय कळेल ते कळून घ्या. अरे आई वडील जर तारुण्यात आपलं एटीएम कार्ड होऊ शकतात, तर म्हातारपणामध्ये आपण सर्व मुलं त्यांचं आधार कार्ड का होऊ शकत नाही? कळतंय का मला काय सांगायचंय? एटीएम कार्ड आहे दादा. शाळेत फी मागा, किती कष्ट करील, देईल आई आपल्या हातावर. कितीही अडचण असू द्या, विकास दादा आपल्याला शिकवताना आईबापाने किती कष्ट घेतले. काही परिस्थिती नाजूक होती तेव्हाची. एवढं सोपं आहे? रात्रंदिवस शेतामध्ये काम करायचं, कुठल्या तरी कंपनीत काम करायचं, मुलांना फी मागू द्या, 1 नंबर हातावर टेकवायचं, सगळं हातावर द्यायचं. ते आमच्यासाठी एटीएमच कार्ड होतं महाराज. कधी पैसे मागितले का कधी आईने द्यायचे. पण आज शोकांतिका आहे, म्हातारपणात आम्ही त्यांचा आधार कार्ड होऊ शकत नाही, हे दुर्भाग्य आहे. म्हणून इथं बसलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, त्यांना आधार देणं आज काळाची गरज आहे. मातृत्व आणि पितृत्व अनन्य महत्वाचं नातं आहे. महिला मंडळ ऐका, अरे आई गेली की आईची किंमत कळते, वडील गेले की वडिलांची किंमत कळते. ज्या माऊलीची आई निघून गेली तिला विचारा आईची किंमत काय आहे. ज्या दिवशी आपल्या माहेरातनं आईबाप निघून जातात त्या दिवशी समजायचं की आपलं माहेर आपल्यासाठी कायमचं संपलंय. भावानं भाऊजाईनं कितीही प्रेम करू द्या, पण आईबापाच्या प्रेमाची सर कदापि येऊ शकत नाही. अरे किती निर्दयी पोरग असू द्या, एक दिवस रडणार महाराज. कधी रडतं सांगू तुम्हाला? ज्या दिवशी आईबापाच्या प्रेताला अग्निडाग देतो आणि मागे न पाहता पुढे 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 चालत येतो, आणि आल्याबरोबर आई ज्या कोपऱ्यात बसलेली असायची तो कोपरा रिकामा पाहतो, डसडसा पोरग रडतं. याचं कारण आहे तो कोपरा कायमचा रिकामा झालेला पाहतो, मग पोरग रडतं. महाराज सोपं नाहीये, आई होणं सोपं नाही. एखाद्या बाईला काकू म्हणा चुलतीचं नातं मिळेल, एखाद्या बाईला ताई म्हणा बहिणीचं नातं मिळेल, एखाद्या बाईला मावशी म्हणा मावशीचं नातं मिळेल, पण कोणत्याही बाईला आई म्हणा, बाई बाई असते आणि आई आई असते. या जगामध्ये आई पुन्हा परत कधीच मिळू शकत नाहीत महाराज. जोपर्यंत आहात तोपर्यंत तिचा सांभाळ करा. जगामध्ये नाही कुठं तीर्थयात्रेला जाता आलं, अजिबात जाऊ नका. नाही काही करता आलं, अजिबात करू नका. पण जोपर्यंत आईबाप आहे तोपर्यंत आईबापाची सेवा करा. आणि ज्याला घरातली आई कळाली ना त्याला देव कळायला वेळ लागणार नाही महाराज. पण ज्याला आईबापच कळाले नाही त्याला माझा देव काय कळणार आहेत महाराज. देव कळण्याकरता वेदांत सांगते मातृदेव भव पितृदेव भव. आईबाप देव आहेत हे आम्हाला कळालं की 100% आम्हाला आमचा देव कळेल, अन्यथा कळणार नाही. म्हणून त्यांना जाणून घ्या, ते कळणं गरजेचं आहे. अरे आईबाप आमच्यासाठी काय करत नाही? महिला मंडळ मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मी संपवते कीर्तन. ऐका, मला सांगा, तुम्हाला माहेर आवडतं की सासर आवडतं? खरं बोलायचं सगळ्यांनी. काय आवडतं? माहेर आवडतं. का बरं आवडतं? त्याच्या मागं कारण एकच आहे. सासरी कोटी रुपयाचे बंगला आहेत, कोटी रुपयाची गाडी आहेत, 5 पक्वान्नाचं जेवण आहे, तरी माहेरी जाऊ वाटतं. का वाटतं? अरे सासरी सगळं आहे, पण थकून गेलात की डोक्यावरून हात फिरवणारी प्रेमाची आई तिथं नाहीये. आणि माहेरी कुडाचं झोपडं असू द्या, गरीब परिस्थिती असू द्या, माहेरी गेल्याबरोबर आई प्रेमाने जवळ येते, डोक्यावरून हात फिरवते, म्हणते बाई 2 घास खाऊन घे. म्हणून माहेर सगळ्यांना आवडत असतात. माहेरामध्ये आमच्या आईसारखं प्रेम आमच्यावर कोणीच करू शकत नाही. म्हणून मातृत्व आणि पितृत्व अनन्य महत्वाचं नातं आहे. कर्म चांगलं करायचं, आई वडिलांची सेवा करा, कर्म चांगलं करायचं, हिंदू धर्माचं पालन करा, मुलांवर चांगले संस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. देव 100% कळेल. आणि माझा देव कसा आहे? जाणता आहे,
चतुर आहे आणि तो निराळा आहे. महाराज वर्णन करतात, देव निराळा अलिप्त विटळा. तुका म्हणे तुकोबाराय म्हणतात तो विटळा आहे, वेगळा आहे. त्याला कळून घ्यायचंय ना, एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रघुमाई